नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। नाशिक इथे कृषी कुंभ भरलेले असते मित्रांनो, बघू शकता आपल्या शेतीला लागणारं संपूर्ण जे आधुनिक AI टेक्नॉलॉजी संपूर्ण माहिती असते मित्रांनो। आपण संपूर्ण कृषी कुंभ फिरणार 2026 आम्हाला इथं एक व्यासपीठ निर्माण करून दिलं, बरोबर। सर्वप्रथम म्हणजे कांदा लागवड करताना या अडचणी याच्या शेतकऱ्यांना म्हणजे व्हिडिओ काढून कांद्याचा वाफा वगैरे तयार करायचं यंत्र असते मित्रांनो। म्हणजे लिटर झाले नाव सांगा ना मॅडम, काशीनाथ गोडचौधरी म्हणून तेजीचौधरी म्हणून धुळ्याला लिटर झाले। हां, तेजीचौधरी म्हणून ते आणि आपल्या पांढरेश्वरची डिलिव्हर मी स्वतः केलेली आहे। मला कांदा लागवड करताना ज्या अडचणी यायच्या त्या अडचणीवर एक सोल्युशन म्हणून एक गरज ही स्वतःची जमीन असते, या तत्वावर आपण ते पैसे निर्मिती केली आहे। कांदा लागवड करताना शेत जमीन करणं हा फार मोठा 100% शेतकऱ्यांसमोर निर्माण व्हायचा। त्यासाठी मजुरीची कमतरता राहायची, मजुरीची कमतरता राहायची आणि त्यात शेत जमीन तयार केल्यानंतर जे लेबर कांदा लागवड करायची ते जास्त अंतरावर विरा लागवड व्हायची। त्यामध्ये तुमची रोपांची संख्या ही 1,70,000 आसपास तुमची रोप संख्या बसायची। मग आपण कधी एक दिशादर्शक काहीतरी लाईन आउट असावी, त्यामध्ये होतं आपण एक खाचे पाडून लेबरला दिसेल ते खाचे दिसतील आणि त्यावर जसं पाठीवर लिहिणं आणि वहीवर लिहिणं फरक पडतो। ज्या पाठीवर 10 वही बसतात त्या वहीवर त्या 22 वही बसतात, म्हणजे तुमची लागवड जाट होती। लागवड जाट झाल्यामुळे तुमचं उत्पन्नात येईल, पण तो 40% वाढ होते। यासोबतच खाचे पाडणं हे वैशिष्ट्य नाही, या म्हशीचं वैशिष्ट्य एका वाफ्यात 2 बाया बसतात। 2 बाया बसल्यानंतर वाफा तुमच्या वाटर लेवलला ही प्लेट बनवते। त्या प्लेटमध्ये एक वक्राकार पास आहे, ती पास तुमच्या वाफ्याचे ढेकाळे, दगडं, कपाशीच्या काड्या, मागच्या पिकाचे अवशेष हे सगळे जमा करते। वाफा तुमचा लागवड योग्य बनवते। त्यानंतर सगळे त्यानंतर आपल्याला गरज पडते ती पाण्यासाठी पाणी भरायची दांड, म्हणजे काही ठिकाणी दांड म्हणतात, काही ठिकाणी सरा म्हणतात, काही ठिकाणी लांग्या म्हणतात। लांग्या पाण्यासाठी आपण एक स्पेशल इक्विपमेंट बनवलं आहे। हे इक्विपमेंट काढल्यानंतर हे आपण खाली बसवलं इथून मशीनवरती, इथं हे इक्विपमेंट खाली जातं। फक्त पाण्याची सारंग पडते, शेत मोडत नाही। जर तुम्हाला बांधाकडे सारंग पडायची असेल तर मग इथं आपण एक सिस्टीम दिली अशी, हे बाहेर काढलं हे इथं टाकलं तर वाफाही पडतो, सारंगी चालते। अशा पद्धतीने तुमचे लागवड एक क्षेत्र होतं। एका एकरमध्ये या मशीन सध्या माध्यमातून तयार केल्या शेतामध्ये 2,40,000 ही तुमची संख्या बसते। जर तुमचं एक कांदे 100 ग्रॅम जरी आलं तर तुमचं 24 टन कांदा येतं। तुमच्या उत्पन्नामध्ये अनपेक्षित आश्चर्यकारक बदल झाला। 240 असं जनरली 150 क्विंटल आहे, तर तुमच्या याच्यातून 240 क्विंटल। आणि आमच्याकडे कसं आहे मॅडम, हे आजपर्यंत शेतकऱ्यांनी 4 वर्षापासून शेतकरी वापरत आहे। मी विक्री पण केली आहे आणि मी कमर्शियल व्यवसाय पण करतो शेतकऱ्यांना जमीन तयार करतो ना। याची कॉस्ट होते 45,000 रुपये आणि सगळं मेडिन म्हणजे मी स्वतः बनवले असल्यामुळे मशीनची गॅरंटी मला आहे। आपण बाहेरून काय बनवून घेत नाही, सर्व मटेरियल मी स्वतः बनवलं आहे आणि माझ्या देखील खाली मी स्वतः वेल्डिंग केल्यामुळे मशीनची मजबूती आहे। आणि मशीन मेंटेनन्स 0 मेंटेनन्स मशीन, काही मेंटेनन्स नाही, काही मेंटेनन्स नाही। जे मशीन माझ्याकडे आहे त्याच्या मी आतापर्यंत मी 700 बिघा मी जमीन तयार केली आजपर्यंत, त्याचा 0 मेंटेनन्स आजपर्यंत। एका सिंगल मशीनने आतापर्यंत 700 बिघा मी केलं आहे, 0 मेंटेनन्स। हो, म्हणजे 1500 बिघा आमच्याकडे रेट आहे। आता एका बेरोजगार व्यक्तीला सुद्धा एक मशीन आज एक रोजगार निर्माण करून देऊ शकतं, हे पण माझं एक म्हणजे इथे उल्लेखनीय आहे। म्हणजे शेतकऱ्याची आर्थिकदृष्ट्या म्हणजे उत्पन्न वाढतं। कांदा कसं आहे आता मॅडम, कांद्याला भाव नाही, आपला उत्पन्न खर्च कमी कमी कसा होईल आणि उत्पन्न कसं वाढेल याच्यावर अभ्यास करणं फार गरजेचं असतं। त्यासाठी मशीन निर्मिती झाली आणि या मशीनच्या माध्यमातून माझे व्हिडिओ बघितले एकनाथ शिंदे साहेबांनी। तेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते। एकनाथ शिंदे साहेबांनी माझी दखल घेतली, त्यांनी मला फोन कॉल करून त्यांनी मला अभिनंदन केलं आहे आणि एकनाथ शिंदे सरांनी मला लेटर पण दिलं होतं अभिनंदन करण्यासाठी। मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एक समस्यांवरती मी चांगलं सोल्युशन निर्माण केलं आणि त्या माध्यमातून कांदा उत्पादक हा चांगल्या पद्धतीने कांदा उत्पादन करत आहे। सध्या कांद्याला बघितले भाव आता मॅडम 700 भाव चालू आहे। सरासरी कांद्याची उत्पादन 10 टन येते एका एकरमध्ये। मला सांगा 70,000 कांदे असेल त्याला उत्पादन खर्च 50-60,000 असेल तर शेतकऱ्यांनी 4 महिने शेतकऱ्यांची हमाली केली त्याचं बेनिफिट मिळतच नाही। शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार मग? म्हणून शेतकरी मीच नाही आहे, प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला येणाऱ्या गरजेवर समस्येवर तोडगा काढून शेती सुसह्य केली पाहिजे। यांत्रिकरणाच्या माध्यमातून मजबूत शेती कशी करता येईल याच्यावर शेतकऱ्याचा नेमका लक्ष असला पाहिजे, असं मी शेतकऱ्यांना मी आवाहन करतो। हे तुम्ही कुठं प्रोव्हाइड करू शकता मशीन? म्हणजे असं घ्यायला यावं लागतं आमच्याकडे, जर तुम्ही मागणी केली तर पोहोचून द्या। आम्ही बघू शकतो कांद्याच्या बेडपासून तर संपूर्ण आपल्या कांद्याच्या वाफा वगैरे तयार करू शकता। जुगाड केला आहे त्यांनी तयार, संपूर्ण टीव्हीच्या माध्यमातून बरं आले ते TV 9 ABP माझा ॲग्रो 1 माझ्याला अशा प्रकारे जुगाड तयार केलं आहे त्यांनी। बघू शकता संपूर्ण आपल्या ABP माझा TV 9 ॲग्रो 1ला संपूर्ण इतर येऊन गेलेले आहे ते कांदे वगैरे भरले गेले का, कांदा कधी खराब होणार आहे, काय होणार आहे ते आपल्याला सर्व वेगवेगळी माहिती देते। म्हणजे आपल्याला समजतं कांदा कधी खराब होणार आहे, काय होणार आहे, हे डिवाइस
हो मोबाईल कनेक्ट राहतं ॲप राहतं ॲपला आपल्याला माहिती मिळते की कधी खराब होणार आहे काय होणार आहे म्हणजे हां टक्केवारी दाखवतं ते आपल्याला अभि एक फोटो काढून घे बरं बरं किती लिटरची टँक ही 15 लिटर 15 लिटरची बॅटरी वगैरे याच्यासोबत सेटिंग बॅटरी इथे मागे असतो. बरोबर बॅटरीचा एक सेट असतो 12Hचा लिथियम पॉलिमर बॅटरी असते बरोबर. 22,000 mAhची. हां त्या एका सिंगल चार्ज बॅटरीमध्ये तुम्हाला जवळजवळ 2.5 ते 3 एकर स्प्रे होतो. 2.5 ते 3 एकर स्पीड हां, होतो 2.5 ते 3. त्याच्यामध्ये किती सेट येतात मग एकदा घेतल्यानंतर आपण घेतल्यानंतर जर आपण ड्रोन घेतला तर ड्रोन सोबत आपल्याला एक बॅटरी मिळते. एक बॅटरी हां. मिळते एक्स्ट्रा आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला जर हवी असेल तर हां. तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जर रिक्वायरमेंट टाकली की आपल्याला एक्स्ट्रा बरोबर. बॅटरी हवी तर तुम्ही आपण ते एक्स्ट्रा बॅटरी देतो. बरोबर किती किंमत यायची आता आज तुमची याची आता किंमत आहे 5.5 प्लस GST. 5.5 लाखाच्या पुढे त्याचं फायनान्स वगैरे पण होता का हो फायनान्स पण होतो. आपलं युनियन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियासोबत टायअप आहे. तिथनं तुम्ही फायनान्स करू शकतो हे ऑल क्रॉपमध्ये येतं का ऑल क्रॉप म्हणजे बघा आता जसं हां. आपलं बगीचे झाले म्हणजे जसं बरोबर. केळीचा बगीचा केळीचा बगीचा झाला. आंब्याचा बरोबर. संत्र मोसंबी हां मग आपलं पॅडी क्रॉप्स म्हणजे जे आपले कडधान्य असतात. कडधान्य वगैरे म्हणजे आपलं सोयाबीन झालं, गहू, तांदूळ बरोबर, बरोबर, बाजरी. याच्यावर पण होतो. बरोबर मग त्यानंतर आपण जे ऊसाची शेती आहे बरोबर. आपण ऊसावर पण मारू शकतो. आता जेव्हा ऊस मोठा होतो बरोबर त्याच्यामध्ये तेव्हा आपल्याला त्यामध्ये कोणी हां माणूस आतमध्ये वगैरे नाही घेऊ जात. शकते नाही आपण पंपाच्या सहाय्याने मारू शकत नाही त्याच्यामुळे ड्रोन आधुनिक करायला पाहिजे बरोबर या पर्टिक्युलर मॉडेलनी जवळजवळ आजच्या तारखेमध्ये 2 ते 2.5 लाख एकर स्प्रे केलेला आहे. बरोबर आता जो इथे उभा आहे हां. त्याच ड्रोननी जवळजवळ 2.5 लाख एकर स्प्रे स्प्रे झालेला आहे याचा म्हणजे पूर्ण आणि आमचे कस्टमर्स महाराष्ट्रामध्ये पण जे आम्ही डीलरशिप थ्रू करत होतो त्याच्यामध्ये आणि स्वतःचं जे आमचे प्रोजेक्ट्स होते हो ते नाशिकमध्ये होते. त्यानंतर आपलं कोल्हापूर, सोलापूर, बरोबर. सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये आपले प्रोजेक्ट चालू होते. बरोबर सर्व्हिस पण मिळते. सर्व्हिस कितीमध्ये आली एकदा घेतल्यानंतर त्याची सर्व्हिस वगैरे कसे चार्जेस वगैरे एकदा तुम्ही ड्रोन परचेस परचेस केल्यानंतर तुमचं 1 वर्षाची जी वॉरंटी हां. असते 1 वर्षामध्ये तुम्हाला 3 सर्व्हिसिंग फ्री मिळते. तीन सर्व्हिसिंग फ्री असेल हां. नंतर ते आपल्याला पेड करून नंतर जसं आता 3 सर्व्हिसिंग 1 वर्ष ही फ्री असतं. बरोबर. त्याच्यामध्ये काही हे असतात म्हणजे नियम असतात की म्हणजे तुमची इतके लँडिंग्स झाले बरोबर तर म्हणजे समजा 200 लँडिंग्स किंवा 250 लँडिंग झाले तर तुमची पहिली सर्व्हिसिंग आहे. बरोबर. हे किंवा आत- तुमचं 3 महिन्याच्या इंटरवलमध्ये जर तुम्ही 3 किंवा 4 महिन्याच्या इंटरवलमध्ये पण तुम्ही पकडलं हां. तर तुमचे वर्षभरात 3 सर्व्हिसिंग येतात. बरोबर आता याच्यामध्ये आपलं जे आपण जेव्हा आता समोर झाड वगैरे आलं किंवा संपूर्ण याच्यामध्ये ते आपलं म्हणजे दुरून जातं का नाही यामध्ये सध्या या मॉडेलमध्ये तो सेन्सर नाही लागलेला आहे. बरोबर. ऑब्स्टेकल सेन्सर म्हणतात. बरोबर या मॉडेलमध्ये नाही लागला आहे. पण आपला जो सॉफ्टवेअर आहे हां. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे आपण जेव्हा प्लॅन हो. करतो मिशन जेव्हा बनवतो तर हां. मिशन बनवायच्या वेळेस काय होतं तिथे आपण सेट करतो बाउंड्री बरोबर. इथे ऑब्स्टेकल आहे बरोबर. तर ड्रोन तिथे जात नाही. आहे तो पाथ चेंज करेल. बरोबर सेन्सर नसताना पण आपला ड्रोन ऑब्स्टेकलला भिडणार नाही. बरोबर हे त्यांचं पॉम्पलेट आहेत की मित्रांनो हो मी बघू शकता. तसं हा आपला रिमोट आहे. बरोबर या रिमोटमध्ये सर्व म्हणजे जे आपलं सॉफ्टवेअर आहे बरोबर त्या सॉफ्टवेअरनी आपण याला कंट्रोल करू शकतो हां याच रिमोटनी आपण कंट्रोल करू शकतो बघू शकता शेतकरी तुम्ही याची टँक वगैरे ठेवली आहे याचं हे त्यांचं पॉम्पलेट शेतकरी जो सॉफ्टवेअर याच्यामध्ये आहे, तो सॉफ्टवेअर मी याच्यामध्ये पण दाखवतो. हो हे त्यांचं पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती व्हावी असेल त्याच्यावर नंबर वगैरे दिला आहे तुम्ही बघू शकता एअरबोट्स म्हणून एअर स्पेस म्हणून कंपनी आहे. बघू शकता आपल्याला ते चालू करून दाखवत आहे आता दादा कसं आहे हां आपलं इथे सॉफ्टवेअर आहे हां मी मोठ्या स्क्रीनवर दाखवतो. हो इथे आपल्याकडे 2 मोड्स आहे. एक क्रिएट मोड म्हणजे आपला क्रिएट प्रोजेक्टमध्ये ऑटोनॉमस मोड येतो बरोबर आणि मॅन्युअलमध्ये जे मॅन्युअल फ्लाईट्स हां येतात आपल्यानुसार आपण चालू शकतो हां आपल्यानुसार आपण ड्रोन चालवू शकतो. बरोबर आता याच्यामध्ये लोकेशन हां
थोडी आपल्याला सेटिंग करून दाखवू शकता मित्रांनो कशा प्रकारे आहे बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात. बरोबर आता हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपलं स्वतःचं बिल्ड केलेलं आहे. बरोबर स्वतः ड्रोन पण build केलं. स्वतः इंडियामध्ये डिझाईन झालेला आहे, इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर झालेलं आहे. बरोबर ते बघा आता जर इथे मी इथे मॅप लोड होतो पूर्ण. बरोबर मी अपलोड होईल. हां इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे बरोबर. थोडं प्रॉब्लेम जाईल. सेम इथे मी दाखवतो तुम्हाला. हो आता आपण इथे हां हा आता आपला ग्राउंड आहे. बरोबर आता आपण जिथे उभे आहे हो तर इथे सिम्पल आहे मिशन बनवणं. बरोबर असं टॅप करायचं. ठीक आहे. हे झाली आपली बाउंड्री. याच्या बाहेर ते जाणार नाही आपण इथे नाही. सेट केलं. बरोबर. आता जे ऑब्स्टेकलवालं जे हो. आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण इथे 2 म्हणजे हे दिलेले आहे. बरोबर 3 ऑप्शन्स दिलेले आहे. हो या 3 ऑप्शन्समधून सगळ्यात वरचा जो ऑप्शन आहे तो आहे ऑब्स्टेकलची बाउंड्री सेट करणं. सेट करणं. आता जर मी इथे क्लिक करेल ठीक आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपलं जिथे पण ऑब्स्टेकल असेल या बाउंड्रीच्या आतमध्ये तिथे बरोबर. आपल्याला टॅप करायचं आहे. झाड वगैरे काही पण असू हां, शकतात. तर अशा प्रकारचा खांब्याचा हा तार box वगैरे येतो. हो. बॉक्स आपण याला एडिट पण करू शकतो. छोटी असं- साईज मोठी साईज आपल्यानुसार. बिलकुल. आता जितकं दूर आपल्याला ठेवायचं आहे जेवढं दूर आपल्याला ठेवायचं आहे हा झाला आपला ऑब्स्टेकल. बरोबर ठीक आहे. वीर आता वगैरे आपण सर्व काही त्याच्यामध्ये set बरोबर करू. बरोबर. आता एकदा हे झालं हो. इथं आपण ऑब्स्टेकल मार्क तिथे केलं. आता ते फवारणी करणार आता नाही आपण- तिथपर्यंत ते पोहोचणार पण नाही. हां एकापेक्षा जास्त आपण ऑब्स्टेकल आहे तर ते बरोबर. पण ॲड करू शकतो. हो ठीक आहे. प्रोसेस सेम आहे. Process परत एकदा इथे टॅप करायचं, दुसऱ्यांदा इथे टॅप करायचं, दुसरा बॉक्स बनला. तुम्ही याला असं आपल्यानुसार आपण त्याला करू शकतो हां adjust. म्हणजे आपल्याला किती लांब ठेवायचा ऑब्स्टेकलपासून ड्रोन. ठीक आहे. आता जे ऑब्स्टेकलचा हा बॉक्स आहे आपल्याला वाटत आहे की थोडंसं मागे पुढे झालेलं आहे, मागे तर पुढे काहीच नाही झालं. करायचं. इथे टॅप करायचं असं आपण बॉक्स हलवू शकतो. मागे पुढे असं करू शकतो. ठीक आहे. एकदा हे झालं आपला मिशन पॉलिगॉन बनला आपला. बरोबर इथे टिक मार्क करायचा. आता या हे सर्वे जे आहे हे आहे पॅरामीटर्स बरोबर म्हणजे मिशन फ्लाईट. मिशन प्लेट. आता हे मिशन फ्लाईट अल्टिट्यूड म्हणजे आपल्याला किती हाईटवर उडवायचं आहे. साधारणपणे आपण 10 मीटर घेतो किंवा 11 मीटर. 11 मीटर घेतो. RTL म्हणजे रिटर्न टू लॉन्च म्हणजे जिथनं लॉन्च झाला हो. जिथनं टेक ऑफ घेतलं तिथे तो परत येईल. बरोबर. मिशन खतम झाल्यानंतर. पूर्ण फवारणी झाल्यानंतर हां परत तर RTLचं अल्टिट्यूड किती हवं आहे जे आपण मिशन अल्टिट्यूड ठेवतो त्यापेक्षा 1 किंवा 2 मीटर उंच ठेवायचं. बरोबर खूपच खूप झालं तर आपण ठेवू 15 मीटरपर्यंत. बरोबर ठीक आहे. आता स्पीड मिशनची स्पीड किती ठेवायची आपल्या आता फवारणी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जे ड्रोन चालतात हां. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ड्रोन जेव्हा आपण फवारणी करतो हो. तर ड्रोनला 3 ते 4 मीटर पर सेकंडच्या पेक्षा जास्त जेणेकरून त्याच्यावर नको. फवारणी चांगल्या प्रकारे हां, हां, बरोबर. म्हणजे सगळ्यात उत्तम फवारणी जर होत हां. असेल तर 3 ते 4 मीटर पर 3 मीटर. सेकंडच्या हिशोबाने तुमची फवारणी होते. बरोबर तसा आमचा जो ड्रोन आहे हा 7 मीटर पर सेकंडवर लॉक आहे. बरोबर त्यावर तो जाणार नाही. बरोबर आता इथे आपण सेट करू 3 मीटर पर सेकंड. आता स्प्रे विट म्हणजे काय होते हा जो ट्रॅव्हल पाथ आहे ड्रोनचा बरोबर या ट्रॅव्हल पाथला आपण सेट करू शकतो. म्हणजे किती हां म्हणजे लांबून- किती फूट आहे 5 हां. फूट 4 फूट त्याच्यानुसार आपण करू जसं शकतो. पिकांमध्ये अंतर ठेवतो हां. तसं आपल्या फवारणीमध्ये आपण अंतर ठेवू शकतो. बरोबर तर हे आपण स्प्रे विट आपण असं वाढवू शकतो किंवा कमी फळबाग करू असेल किंवा आपली कपाशी हां, वगैरे जे आपण बिलकुल. लागवड करतो त्याच्यामध्ये. शकतो. मग त्यानंतर एकर डोसेस याचा अर्थ काय आहे. हां. आता समजा मला 1 एकरमध्ये 5 लिटर पाणी 65 लिटर फवारायचं. फवारणी करायची ते 65 ॲटोमॅटिक बरोबर तेवढंच फवारणी करायची. हां 5 लिटर फवारणी करायची आहे. तर आपण इथे काय करू तर हे जे 10 लिटर पर एकर हां. आहे इथे आपण 5 लिटर करू. 5 लिटर म्हणजे हे जे 5 लिटर आहे हां. ते 5 लिटर बरोबर 1 एक एकरामध्ये फवारणी करेल. जर बरोबर. तुम्ही 10 लिटर तिथे जर 10 केलं लिटर तर आहे 10 लिटरच आणि फवारणी आपण करा. 5 लिटर पाणी टाकलेलं हां. आहे तर काय होईल जे 1 एकर व्हायचं ते अर्धाच एकर अर्धा एकर बरोबर. एक मला विचारत होते हे पॉली हाऊस किंवा शेड नेटमध्ये आतमध्ये फवारणी करतात नाही कसं आहे
प्रत्येक ड्रोनला म्हणजे काम करायसाठी म्हणजे तो ऑपरेशन करायसाठी हा GPS आहे, त्याला सॅटेलाईट पकडल्या पाहिजे. म्हणजे कसं असते, आता तुम्ही समजा आपल्याकडे मोबाईल आहे, आपण जर एखाद्या जंगलात गेलं तर कसं तिथे टावर नाही राहत, नेटवर्क मिळत नाही, बरोबर. सेम तसंच जर ड्रोन एखाद्या म्हणजे असं आता याच्यामध्ये पण आहे, या डोममध्ये पण आहे, तर इथे पण सॅटेलाईट नाही पकडणार जोपर्यंत आपण याला बाहेर नाही नेणार. ओपन स्पेसला चालतो. त्यानंतर आपण इथे हे सेट केलं. मग इथे पंपचे वेगवेगळे रेटिंग्स आहेत. बरोबर. म्हणजे समजा आता इथे 5 लिटरचा पंप येतो, 3 लिटर 3 लिटरचा येतो, 8 लिटर येतो, 16 लिटर बरोबर. येतो, हे वेगवेगळ्या प्रकारचे पंप येतात. हो. तर इथे आपण पंप सिलेक्ट करायचा, जो कोणता पंप आपल्या याच्यामध्ये लागला आहे. ठीक आहे. मग जे फ्लुइड लेवल आहे, म्हणजे आपण 10 लिटर भरलेलं 10 लिटर, 5 लिटर भरलं 5 लिटर एवढं टाकायचं. ठीक आहे. बाकी आता जे पाथ ओव्हरशूट आहे, पाथ ओव्हरशूटमध्ये काय होते, आता हे जे आपण पाहत आहे या लाईनीमध्ये तो म्हणजे हे जे पाथ आहे याचा याच लाईनवर तो ट्रॅव्हल करेल. पण आपल्याला वाटत आहे की ऑटोमॅटिक, हे ऑटोमॅटिकवाला आहे. जर आपल्याला वाटत आहे की या बॉक्सच्या बाहेर थोडंसं आपल्याला ड्रोनला पाठवायचं आहे, तर काय करायचं, ओव्हरशूटमध्ये वाढवून टाकायचं. म्हणजे हा जो पॉलिगॉन आहे, आता आधी या पॉलिगॉनचा बाहेर नाही जाणार होता. हां, म्हणजे या पॉलिगॉनच्या आतमध्येच तो फिरणार होता आधी. बरोबर. आता तो या बाउंड्रीला फॉलो करेल. बरोबर, जिथे जेवढं दिसते त्या हां, ब्ल्यू लाईनच्या बाहेर. बरोबर. तर आता आपण याला जास्त न वाढवता, म्हणजे आपण होत नाही, पण आपण जर समजा आता आपल्या शेतातल्या जी बाउंड्री आहे, आता इकडल्या शेतामध्ये कंपाऊंड असतात बरोबर. किंवा खांब असतात इलेक्ट्रिकचे, तर आपण काय करतो, मिशनचा प्लॉट छोटा बनवतो. बरोबर. आणि मग जर आपल्याला तिकडे पुढे जर फवारणी करायची, तिकडे फवारणी झालीच नाही आहे, तर आपण काय करू, पाथ ओव्हरशूटचा यूज करू आणि मग त्याला आपण फवारणी करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये काय सेफ्टी अशी आहे की याला ड्रोनला माहीत आहे की आता आपण आपल्या बाउंड्रीवर पोहोचत आहे. बरोबर. स्पीड कमी करेल आणि जी आपण ओव्हरशूट केलेलं आहे त्या स्पीडवर तो ऑटोमॅटिक टर्न मारेल तर मारेलच, स्प्रे पण होईल. बरोबर. ठीक आहे. मग हेडिंग अँगल, आता हे पहा तुम्ही, इकडे कॉर्नरला थोडंसं तिरपं गेलेलं आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होते, कधी कधी जर आपलं एखादी झाड असं म्हणजे आपल्या शेताची बाउंड्री जर आपली थोडीशी तिरपी असेल किंवा एकदम स्ट्रेट आहे किंवा शेत एकदम आपलं कधीच सारखं नसतं, तर त्याच्यामध्ये काय असते, आपण याच्यामध्ये चेंज करू शकतो अँगल. ठीक आहे. हे आपण स्ट्रेट करतो, याच्यानी अँगल चेंज होतो. फ्लिप डायरेक्शन म्हणजे काय असते, आता माझा ड्रोन इथनं मिशन चालू करणार होता, मला तिकडनं मिशन चालू करायचं. बरोबर. ठीक आहे. तर आता मी ड्रोन मॅन्युअली तिकडे नाही घेऊन जाणार, मी काय करेल, डायरेक्शन फ्लिप करेल. ठीक आहे. आता ड्रोन इथनं चालू करेल, म्हणजे तिथनं चालू करेल लांबनं, आणि आपल्या जवळ येऊन तो मिशन खतम करेल. ठीक आहे. हे झालं. मग आता आपल्याला इथे पॉलिगॉन एरिया म्हणजे आपला किती एकर आपण फवारणी करायची, इथे सर्व दिसते की आपल्याला आता 2.2 एकर आपलं हे मिशन आहे, मिशन सेट झालेलं आहे. पाणी किती लागत आहे, 11.1 लिटर. ठीक आहे. डिस्टन्स किती आहे, म्हणजे होमपासनं जिथे ड्रोन आहे तो स्वतःचा होम सेट करतो. बरोबर. तर होमपासनं त्याचा डिस्टन्स किती जाईल ओव्हरऑल. बरोबर. टोटल ड्युरेशन म्हणजे आपल्याला ते 2.2 एकर फवारण्यासाठी किती टाईम लागेल, बरोबर, ते इथे दिसेल. मॅक्सिमम डिस्टन्स. बरोबर. ठीक आहे. हे सर्व झालं. इथे आपण डन करायचं. ठीक आहे. आता बघा, जे आपण ऑब्स्टेकल सेट केले होते अशा प्रकारे फवारणी करायला. हां, तो आता जे तुम्हाला लाईन्स दिसत आहे, बरोबर, व्हाईट कलर जे ट्रॅव्हल होत आहे, म्हणजे ब्लॅक आणि ग्रे, बरोबर, याच लाईनवर तो फॉलो करेल, फवारणी करेल. बरोबर. याच लाईनवर तो फवारणी. आपण जे सेट केलेलं आहे, आपण जिथे जिथे आपलं झाड असेल किंवा विहीर असेल तिथे फवारणी करणार आणि तिथून साईडला म्हणजे जो पाथ आहे याचा, म्हणजे आता ड्रोन इकडनं आला, इथे येईल, इकडे पलटेल, बरोबर, मग इकडनं स्ट्रेट जाईल, मग इकडे परत येईल, आणि मग तो आपलं कंप्लीट करेल. अशा प्रकारे आपलं ड्रोन फवारणी. बघू शकतो आपण ड्रोनविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. एअरपोर्ट्स म्हणून आहे. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही बघू शकता, याच्यावर नंबर वगैरे दिला आहे. तुम्ही अशा प्रकारे आपण
ड्रोनची संपूर्ण माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना. धन्यवाद. इकडे सगळं पॉवर बिडर वगैरे शेतकरी तुम्ही बघू शकता. इकडे ग्रास कटर वगैरे कुट्टी मशीन. इकडे मोठ्या याच्यामध्ये पॉवर बिडर आहे. इकडे बघू शकता 5 HP मध्ये, 9 HP मध्ये, 7 HP मध्ये पेट्रोल डिझेल सर्व काही आहे. पॉवर रोटरी सगळ्या, सेंटर रोटरी, पॉवर रोटरी, बॅक रोटरी सर्व आहे. इकडे शक्ती म्हणून शेतकरी मित्रांनो संपूर्ण पलटी नागर वगैरे रोटर आहे संपूर्ण बघू शकता तुम्ही. शक्ती या कंपनीचा शेतकरी मित्रांनो. इकडे तवा वगैरे बघू शकता तुम्ही. इकडे साई दर्शन ॲग्रो म्हणून शेतकरी मित्रांनो. इकडे पण संपूर्ण रोटर आहे, पलटी नागर आहे. हे रोटर बघू शकतो मित्रांनो. आपण या साईडला एक साईडला सुद्धा सरकू शकतो आपण त्याला. दोघी साईडला बघू शकता तुम्ही. ऑटोमॅटिक आहे ते, संपूर्ण ऑइलवर आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. दोघी साईडला आपण त्याला सरकू शकतो. एक साईडला हा मोठा पलटी नागर आहे. शक्तिमानचे शेतकरी मित्रांनो हे रोटर. इकडे बालाजी ॲग्रो म्हणून सीताराम कंपनीचे रोटर. इकडे पण इकडे जहाज लँडलँड म्हणून आहे की लँडमधून जद हो. हे मशीन बघू शकता तर पॅकेजिंग वगैरेचं मशीन आहे पूर्ण. तुम्हाला संपूर्ण दाखवतो ते आता. ॲग्रो ग्रेड सुपर ग्रेडिंग सॉर्टिंग मशीन आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपला कांदा, बटाटा, टमाटा आणि नट्स म्हणून आहे. त्याच्यामध्ये आपलं ग्रेडिंग अँड सॉर्टिंग होतं मित्रांनो. आपले जे खराब माल किंवा चांगला माल सर्व पॅकेज वगैरे करतं ते बघू शकता तुम्ही. या प्रकारे मशीन आहे. जर आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असे नवीन कृषी प्रदर्शनाचे व्हिडिओ टाकत असतो आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. इकडं पांडव ॲडव्हान्स जीवामृत निश्चित मित्रांनो बघू शकता तुम्ही. तुम्हाला याची डिटेल व्हिडिओ टाकून देईल मी. हे आपलं संपूर्ण शेतीला जे जीवामृत असं मित्रांनो आता खूप नॅचरल शेती करणं खूप गरजेचं राहिलं आहे. तुम्ही या साईडला बघू शकता. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन त्या प्रकारे आपण गोमूत्र आपलं जीवामृत तयार करू शकतो. तुम्हाला व्यवस्थित दाखवून देतो. याचा स्क्रीनशॉट मारून आपण कशा प्रकारे गूळ किती घ्यायचा आहे, गोमूत्र किती घ्यायचं आहे, तांदळाचे पीठ किती घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे. साईजनुसार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीनुसार आपलं 5 एकर 10 एकर 15 एकर जसं प्रकारे असेल तशा प्रकारे आपण ती आपण अशा प्रकारे बॅग घेऊ शकतो त्यांच्यावरच्या. आपलं ठिबक करताना जे आपल्याला हाताने करावं लागेल पंपाच्या सवय
शेवटच्या दिवशी तो डेमोचं ठेवेल ना तेच देऊन जा. आता हेच घेऊन टाक परवा तुला काही गरज नाही परवा हे उचलायचं तू घरी काय नेणार आहे मग आमच्याकडे देऊन टाक. चालेल सर. जुगाड केला मित्रांनो. कितीला आहे? 300 रुपये. जवळ चालू आहे तोवर का जवळ चार्जिंग चालू आहे तोवर बुवा काय अडचण नाही. 150 वोल्ट पाडतात त्याला काही विषय नाही. लोडवर नाही नाही काहीच विषय नाही. जागेवर बटन दिलेलं आहे तिथंच बटन बंद करता येतं. घडी घडी पिन करायची गरज नाही. समजा आता हे जर याच्यात अंतर गेले ते बदलायला कट मारायचं आणि दुसरं वेल्डिंग आणून वेल्डिंग मारायचं. त्याला काय मोटरला काही प्रॉब्लेम नाही काहीच नाही पुढं जळणार नाही काहीच नाही. आपण दुसऱ्या बॅटरी बी जोडू शकतो वाटतं या मोठ्या बॅटरी पण जोडू शकतो ना कोणत्या मोठ्या बॅटरी? आपल्या ट्रॅक्टरचे 12 वॅटचे. बरोबर. 12 वॅटच्या बॅटरीला आपण जोडू शकतो. तुम्ही जुगाड तयार केला आहे का तो काय किंमत आहे याची? 300 रुपये. 300 रुपये किंमत आहे. तर बघू शकता आपल्या पाय आपल्या तिबक करताना आपल्याला जे हाताने करावं लागतं मग त्यांनी जुगाड तयार केलेला आहे. 300 रुपये किंमत आहे याची. 9 प्रकारे न्यूज लिहून मग पलटी मारायची. आपण ते रोटेट करायला पलटी हातोरी दिवसातून एकदा उलट पालट करायचं. हे रोप लागवड यंत्र आहे. बरं कुठले रोप लागवड यंत्र आहे ते? टोमॅटो मिरची कोबी हां बरं. केळी पण लागवड करतात? नाही केळी नाही. रोप येत असेल बरोबर, डब्यामध्ये, बरोबर. ते लागवड करता येईल. बरोबर. याची काय किंमत आहे? याचे 800 रुपये. 400 रुपयाला. 800 800. 800 आणि एक छोटा पाईप येतो याच्यात बरोबर. तो 700 रुपयाला. बरोबर. 100 रुपयाचा फरक. बरं. त्याच्यामध्ये आपलं हाताने लावता मशीनद्वारे आपण रोप लागवड करू शकतो. बघू शकता 800 रुपये किंमत आहे याची. जुगाड केलं आहे. 2 मिनटं. आपले डुकरं वगैरे जनावर आपल्या शेतातून पळवण्यासाठी बाहेर हे काय आहे? हे कार्पेट आहे. कार्पेट केळी आहे. वगैरे पिकवतो ना बरोबर. आपण, गॅस वेल्डिंग वापरतो. कार्पेट. ते कार्पेट आहे. हां. किती टाकावं लागतं याच्यामध्ये? त्याच्यात एकच खडा टाकायचा. एक छोटा खडा टाकायचा. बरोबर. थोडंसं पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकायचं. थोडा निघून जाईल. पुढे पडला. थोडं पाणी टाकायचं नंतर हो. आपले डुकरं वगैरे आपले जनावर शेतीमध्ये येते ते पळण्यासाठी. हे बघा आवाज वगैरे एक नंबर आहेत का तर याची काय किंमत आहे? याची किती? 300 रुपये. ते याची पण 300 रुपये किंमत आहेत का तुम्ही बघू शकता. आवाज खतरनाक आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं एकदा. 9823 हां. 72 82 53. हे बघ शेतून तुम्हाला 3 वस्तू दाखवल्या. याच्यामध्ये आपल्या ड्रिपला होल आपल्या ड्रिप करताना होल पाडायचं आपलं जनावर वळवण्यासाठी आणि आपलं रोप लागवड करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मोबाईल नंबर दिला आहे तुम्हाला. अंडी उगवणी यंत्र आहे. अंडी उगवणे यंत्र. बरोबर. याच्यात आपण वन टाइम हां. 70 ते 80 पिल्लं तयार करू. 70 ते 80 पिल्लं तयार करू अंडा शकतो. पाहिजे फ्रीजमध्ये अंडा ठेवलेलं नाही. चालत नाही. बरोबर. फ्रीजमधला अंडा चालणार नाही. बरोबर. 70 ते 80 पिल्लं तयार करू शकतो. तर तयार करू शकतो. हे सक्सेस आहे ना आपण? हो. तुम्ही स्वतः तयार 250 ते केलं? 300 दिलेली मशीन. मी बरोबर. 2020 मध्ये 7 प्रकारच्या न्यूज लावतो. बरोबर. माझा आजी 24 तास. बरोबर. प्रत्येक 9 प्रकारच्या टीव्हीला. बरोबर. एका वेळेला किती अंडी? 70 ते 80. 80. या वर्षी तर अशा प्रकारे जुगाड तयार केला आहे त्यांनी पण. इकडे सर्किट वगैरे आणि याला 24 तास लाईट चालू ठेवला. दिवसात ना 2-3 तास नसले तरी काही अडचण नाही. बरोबर. लाईट गेली की प्रॉब्लेम नाही. काहीच अडचण नाही. बरोबर. 70 ते 80 एका टायमाला आपण करू शकतो. हे इकडे ड्रीप गोळा करायचा आहे का आपला? 20 मेम्ब्रेन पाईप लपेटा पाईप हो. आपण अशा प्रकारे जमा करू शकतो आपण. बघू शकता हे किती MM आहे? 20 mm. 20 MM आहे. हां. सगळं करू शकतो. 12 MM 16 MM 20 MM सर्व काही जमा करू शकतो. आपण जुगाड केला आहे मित्रांनो. याची काय किंमत आहे? त्याचे 800 रुपये. याची पण 800 रुपये किंमत आहे मित्रांनो. आणि याची काय किंमत? याची काय त्याची किंमत? 25. याची 25 ची किंमत आहे मित्रांनो. बघू शकता. सर खूप छान प्रकारे जुगाड केला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही आपल्या शेतीला लागणारी अंडी वगैरे. इथे नंबर आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही. पारंपरिक पद्धतीने आधुनिक येथील जोड आहेत मित्रांनो. डाळ वगैरे तयार करता येते. बघू शकता. शूटिंग करण्यात येत आहे.
नाही कमर्शियल आहे का कमर्शियल आहे का कमर्शियल नाही ते तेवढं पण केलंय ते नाही मी आता एवढं त्याची हो याच्या दाढी बनवून